आनंद सर, तुम्ही एक मार्क केलं का? शनाया आता परत पूर्वीसारखी वागायला लागली. आणि ना मला अजून एक गोष्ट खटकली. ती शनाया गुरु सरांचा शेजारी गेली आहे राहायला त्या ईशाकडे. गुरुनी ही गोष्ट मला का सांगितली नसेल? फिलहाल ना गुरु बदल गया है. वो पहले की तरह खुलकर मुझसे बातें नहीं करता, अपनी प्रॉब्लम्स भी नहीं बताता. शायद गुरु कोई गलती कर रहा होगा इसीलिए नहीं बता रहा है, क्योंकि उसे पता है कि मैं उसे एनकरेज नहीं करूंगा आणि जाऊन सांगणार मी राधिका वहिनी. आनंद सर, हे सगळं मला फील होत आहे, तुम्हाला पण होत आहे. आपण हे गुरु सरांना रिअलाइज करून द्यायला हवं. काय रिअलाइज? अरे समिता, हो? तुला माहित असेल ना ही शनाया तिथे शिफ्ट झाली आहे बाजूला? नाही सर, म्हणजे मलाही आधी काहीच माहिती नव्हतं, नंतर कळलं. श्रेयस, तुला माहित असेल. श्रेयस, तू गप्प कायस? अरे हा, त्याचा जीव तर त्या शनायामध्ये अडकलाय. नाही मग असं काही नाही सर. ठीक, चल. नाही बोल. कॉफी प्यायला येतेस? नो, यू कॅरी ऑन. ओके. आनंद सर, सर हिच्या समोर काही बोलताना ना केअरफुली बोलत जा. ठीक आहे. ही शनायाची फास्ट फ्रेंड आहे. सो व्हॉट? आपल्यासाठी शनाया काय किंवा ही समिधा काय, दोघे एम्प्लॉईजच आहेत ना. काय सांगू तुम्हाला, इथे माझा जीव प्रमोशन मध्ये अडकला. पण नाही, सरांना अलर्ट करायला हवं की या लोकांना संशय आलाय आणि या लोकांनी राधिका वहिनींना काही सांगितलं संपलंच. कधी कधी वाटतं राधिका वहिनींची फसवणूक करून खूप मोठी चूक करतोय. तुम्ही फक्त मसालेच विकतात का? नाही, मसालेच असं नाही, मसाले, लोणची, पापड सगळंच विकते. या तुम्हाला दाखवते ना, पापड हवेत का तुम्हाला? चांगले आहेत. नाही नको, मी नंतर ये. लोक लगेच आपल्या प्रोडक्ट्स वरती विश्वास ठेवणार नाही. आज रेवतीशी सगळं बोलायलाच हवं. हॅलो रेवती, काय करतेस? काय नाही, आता तुझाच विचार करत होते. अरे बापरे, का? काही नाही, भेटल्यानंतर सांगते. बरं ऐक ना, माझं काम झालंय, मी निघाले. म्हटलं मॅडम फ्री झालेत का विचारूया, जाता जाता पिकअप करूया. अगं नाही नाही, आज हे येणार आहे तिथे. ते माझ्यासाठी 2 व्हीलर घ्यायचे ना, मग आम्ही एकत्रच जाणार आहोत. त्यांचीच वाट पाहून राहिली. काय सांगतेस? वा वा वा, जा जा जा. हो बरं, सकाळी अर्धवट राहिलेलं बोलायचंय. गुप्ते भाऊंना पण बोलून घेऊया. बरं ठीक आहे, भेटूया. चल ठेवते. ओके बाय. हॅलो, मी राधिका बोलून राहिले. ते आपल्याला जायचंय ना, मी वाट पाहून राहिले. ते 2 व्हीलरचं. बर, निघते. कमला, ऐक ना, आजचा हिशोब करून घे. नंतर तुमचं झालं ना तर दुकान वाढवून द्या. मी येते. चल उद्या भेटूया. जेनी, कॉफी. तू नाही म्हणाली होतीस, पण तरी आणली. घे. थँक्यू, सो स्वीट ऑफ यू. जेनी, मला त्या सिद्धिगृह उद्योगचे डिटेल्स दे ना, फाईल पण दे. हा, इथेच. जेनी, मी जरा येतो. काही अर्जंट कॉल्स असतील तर मला सांग. सर आज एवढ्या लवकर? हो,
राधिकाला टू व्हीलर घेऊन द्यायची आहे ना म्हणून. हो वाव, मस्त सर. राधिका मॅम विल बी रिअली हॅपी. हा ऑफकोर्स त्यासाठी घेतोय. नंतर दाखवेनच तुम्हाला सगळ्यांना. हा? अच्छा हॅव अ नाईस डे. थँक्यू. कसला नौटंकी माणूस आहे. आय एम सॉरी. नाटक नाटक कुठलंय ऑनलाईन ते बघत होते. संध्याकाळी जाऊ मी आणि पंकज. सर खूप बदलत चाललेत. कधी कधी मी पण उगाच डाऊट घेते. जेनी ऐक ना, मला जरा बरं नाही वाटत आहे तर मी डॉक्टरांकडे जाते. सो निघते आता. आणि पानवलकर सर नाही आहेत तर त्यांना तू प्लीज सांगशील का? ओके. सॅम तू काय? नाही शनाया, अगं केवढं काम बाकी आहे आणि ऑफिस आवर्स अजून संपले नाहीयेत. मी नाही निघू शकत. सॉरी. ओके ठीक आहे, बाय. अरे यार ही शनाया असं का वागते? किती समजवलं तरी ऐकतच नाहीये. वाट लावणारी आता. काय तुला ऐकू नाही येत का? बरं तू का न सांगता निघालास मला? आणि कुठे चाललास तू? काही नाही, तुला सांगण्यासारखं नाहीये म्हणून मी आपलं निघालो. का सांगण्यासारखं नाहीये? पण I knew it, you're flirting with someone else ना? ए अगं काय बोलतेस बच्चा? सगळं तसंच असतं का? आता आहे ते कमी आहे का मला? नाही तुला सांगण्यासारखं नाहीये म्हणजे इकडे चाललोय मी. बाबांना डॉक्टरकडे घेऊन जायचंय म्हणून निघालोय. तू का घेऊन चाललायस? ती बावट आहे ना घरी, तिला सांग घेऊन जायला. ए तिला बावळट म्हणू नकोस हा प्लीज. का? अगं म्हणजे आता ती तशी बावळट राहिलेली नाहीये. हा आणि कशाला उगीच नावं ठेवतेस तू तिला? हा हे बरं आहे. ती मला सन्या म्हणते. सन्याचं ते चालतं तुला. चल हसू नको ना. सॉरी तसं नाही. मी म्हणतो कशाला तिला उगीच मध्ये आणते? सोड ना, जाऊ दे ना. ऍक्च्युली जाऊ दे हे सगळे विषय. बरं कसलं रोमॅन्टिक झालंय यार. चल बाहेर जाऊ कुठेतरी. अगं आताच तुला सांगितलं ना मी, मला जरा जायचंय बाबांना डॉक्टरकडे घेऊन. आपण नंतर जाऊया ना प्लीज. तू का असं आज रोमॅन्टिक वागतोस? आणि तू ऐक माझं, नाही तर मी राधिकाला सांगेन आपल्या बॅच बद्दल. चल आता. ऐक ना बस. बच्चा. अगं काय येतं का? यार आता राधिकाला काय सांगू? बिचारी वाट बघत असेल.